कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सोरेश्वत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय, तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। हा परमार्थ हा कसा असावा आणि परमार्थ करत असताना स्वयंस्थित कसा असावा। स्वयंस्थित नसाल, आपण स्वस्थानी नसाल तर आपल्याला ईश्वर भेटणार नाही। ती शक्ती कुठेशी आहे, शक्तीपर्यंत जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, शक्ती कार्यरत काय आहे ते जर आपल्या लक्षात नाही आलं तर साधनेला काही अर्थ नसतो। मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं, शिव हा जीवाजवळच आहे। शिव हा जीवाजवळ असून सुद्धा आपण त्या शिवाला ओळखू शकत नाही, का तर आपण स्वस्थानी नसतो। आपण साधनेला बसतो, साधनेला बसल्यानंतर मात्र आपण नामस्मरण करता करता आपण कुठेतरी भरकटत जातो, कुठेतरी लांब असं जातो आपण। मग ती माझी मैत्रीण, तो माझा मित्र, तो माझा पाहुणा, तो माझा अमुक, माझा तमुक, माझा व्यवसाय, माझा धंदा, कोण त्रास दिला, कोणाला कसं बघायचं, कोणाचं कसं आपण त्याला ते विमर्श करायचं, ह्या गोष्टीमध्ये आपण रमून गेल्यामुळं आपण स्वस्थानी नसतो। जेव्हा स्वस्थानी असतो तेव्हा निराकार असतो, कुठलेही विकार आपल्याला स्पर्श करू शकणार नाहीत, स्पर्श करणार नाहीत, सगळ्या विकारापासून लांब असतो। आपण आपल्याशी आनंद लुटत असतो, आपण आपल्याशी गंमत पाहत असतो। मी माझ्या ठिकाणी स्वस्थ असेल, मी स्वस्थानी असेल तर माझे शब्द प्रत्येक मोजून तोलून मापात प्रमाणात, त्या शब्दाला कुठे उंची दिलं पाहिजे, कुठल्या शब्दाला कुठे कमीनं बोललं पाहिजे, कुठं मोठ्याने बोललं पाहिजे, हे माझ्या लक्षात राहील। नाहीतर मी स्वस्थानी नसेल तर जसं मी अध्ययन केलेलं आहे, अध्ययन केलेलं नुसतंच भूकंपटी करत बसन, अशी खूप लोकांचं गोंधळ उडून जातो, खूप लोकांचं गोंधळ उडतो। जे काही आपण अध्ययन करतो ते अध्ययन केल्यानंतर त्याचं मनन करतो, त्याचं चिंतन करतो, ते विवेकाने जाणतो, ज्ञानाने नाही। ज्ञानाने जाणायला गेलं तर सगळं खरंच वाटतं, पण जेव्हा आपण विवेक जागा करतो, विवेकाने जाणतो, 8 दिवस अभ्यास केलेला एक 25 मिनिटामध्ये आपल्याला तुमच्यासमोर मांडायचा असतो, ते गरजेचं आहे, ते स्वीकारायचं, ते स्वतः आत्मपरीक्षण करायचं, आत्मनिरीक्षण करायचं, त्याचं मंथन करायचं, त्यातनं सार काय निघतो पाहायचं, आणि ते सार हे समाजाला अनुकूल आहे का, धर्माला अनुकूल आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं सारासार विवेकाने विचार करतो, मग तो विषय तुमच्यासमोर मांडतो। तोपर्यंत मांडण्याचा सुद्धा मला अधिकार नाही आहे।
म्हणून स्वस्थानी असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वस्थानी जोपर्यंत तुम्ही येत नाही, स्वस्थानी जोपर्यंत तुम्ही स्वतःचं स्थिर राहत नाही स्वतःजवळ, तोपर्यंत आपण साधनेला सुद्धा सुरुवात करू शकत नाही. खूप लोक पाहतो पूजेच्या वेळेस प्रथम कुठली वस्तू देवाला अर्पण केलं पाहिजे ते विसरून जातो आणि जे नको तेच अर्पण करतो. नंतर राहून गेलं, ते विसरून गेलं, ते माझं लक्षच नव्हतं, मी तिकडेच पाहत होतो, मी इकडेच पाहत होतो, मी तसंच करत होतो, माझ्या डोक्यात राग आलता, माझ्या डोक्यात क्रोध आलता. अरे हे भावकी आहे, हे भावबंद आहेत, हे शत्रू आहेत, हे राक्षस आहेत, हे तुम्हाला आडवं पडणारच, हे थांबणार नाहीत. मग ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर मात्र आपण आळशी होतो. आपण आळशी होतो. का आळशी होतो? तर आपल्याला त्यातलं काय अर्थ कळला नाही. पूजा काय करतो हेही कळत नाही, नामस्मरण काय करतो, उच्चार काय होतो, उच्चाराचा अर्थ काय, हे काही कळत नाही आपल्याला. गोंधळून जातो आपण आणि त्यातलं ऊर्जा मिळत नाही. त्यातली ऊर्जा न मिळाल्यामुळं मात्र आपण आळशी बनतो. आळशी मनुष्य बनला की मग तो मार्ग सोडतो, मग तमोगुणी होतो. तमोगुणी म्हणजे जसा बर्फाचा ढेकूळ असतो, बर्फाचा ढेकूळ पाहिला ना, बर्फाचा ढेकूळ असतो, तो जागा सोडून हलतो का? पाणी असतो. 4 फूट बर्फाचा ढेकूळ जरी असला तरी 4 फुटापर्यंत पाणी तसाच राहतो. जेव्हा त्याला उष्ण देतो, जेव्हा त्याला उष्णता दिल्यानंतर त्याचं पाणी होतं, विरघळं होतं. उष्णता देणं म्हणजे तुमच्या नामाने, भक्तीनं, कर्माने शुद्ध कर्म करून त्याला तेज देणं, त्याला मार्गस्थ करणं. तेव्हा तो तमोगुणातून रजगुणाकडे येतो. पाणी बघा उताराकडेच पळतो, चढाकडे जातो का कधी? चढाकडे जात नाही. मग तो योग्य मार्गाकडे प्रवास करत असतो. तो रजगुणीकडून, तमगुणाकडून रजगुणाकडे येतो आणि रजगुणाकडून राजसी गुणाकडे प्रवास करायचा असेल, त्या पाण्याला जर तुम्ही पाण्याला गरम केलात तर तो वाफ होतो. वाफ होऊन तो तरंगत असतो. तो तरंगत असतो म्हणजे तो तुमच्या स्थानी देव ईश्वर आहे हे तुम्हाला आठवतो. आमच्या हृदयस्थानी कोणीतरी आहे, त्याची साधना कशी करावी, त्याची उपासना कशी करावी, कोणत्या मार्गाने जावं, कशा मार्गाने जावं हे तुमच्या लक्षात येतं. तेव्हा तुम्ही स्वस्थानी राहताय. तुमच्या अंगातला आळससुद्धा निघून जातो. तुम्ही तेजस्वी होताय. तुमचे डोळे भरून असतात, तुमचं अंतःकरण भरून असतं. तुमच्या डोळ्यामध्ये तेज असतं, तेज. तुमच्या वाणीमध्ये दमदार वाणी असते. तुमच्या वाणीला कधीही चुकीचा शब्द येणार नाही. जो सत्वगुणाकडे असतो, राजसी गुणाकडे असतो, त्याच्या वाणीमध्ये दम असतो, ताकद असते, ऊर्जा असते. तो कधीही दल बदलू होत नाही, कधीही होत नाही. मग मला सांगा, ह्या तिन्ही गोष्टी बरोबर तुम्ही जे आज पुण्य करताय, जे पुण्य करताय, तुम्ही म्हणाल एका वर्गात 50 विद्यार्थी असतात, 50च्या 50 काय पास होत नाहीत, 50च्या 50 IAS अधिकारी काय होत नाहीत. तर त्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे, तो मागच्या जन्माचा काहीतरी कर्म आणलेला असतो. कोणी बर्फाचा ढेकूळ असतो, कोणी नुसतं पाणीच वाहतो, सगळेच वाफ होत नाहीत, सगळेच वाफ होऊन फवारा मारत नाहीत सगळे. ह्याच्यामुळं साधारण बघा, तुम्ही छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. एक बी आपण रवलं तर ते एक 5 प्रकारचे रोपं तुम्ही लावलात किंवा बी अंकुर जर जमिनीत लावलात तर पाणी तोच आहे, जमीन तीच आहे, हवा तीच आहे. पण तुम्ही मिरच्या लावलात, वांगे लावलात, बटाटे लावलात, टमाटे लावलात किंवा गहू लावलात तर तो त्याचं गुण घेऊन येतो. आपण टमाटे लावून बटाटे का नाही आला विचारत नाही. बटाट्याच्या बुडात बटाटेच येतात, टमाट्याच्या झाडात टमाटेच येतात, मिरच्याच्या झाडात मिरच्याच येतात, गव्हाला कोंब येतो तो कोंबच येतो. तुम्ही जाऊन त्याला विचारू शकत नाही की तू कोंब कसा आलास, तू मिरच्याच का लांब आहेस.
तसं प्रत्येकाने मागच्या जन्माचं जे शिदोरी आहे तो शिदोरी पुढच्या जन्मात घेऊन येत असतो. आणि प्रत्येकाचे एवढे तुम्ही समोर बसलात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं गुणधर्म वेगळं, प्रत्येकाचं ज्ञान वेगळं, प्रत्येकाचं कर्म वेगळं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. पण देव तोच आहे. देवात बदल झालाय का? अजिबात होत नाही. जसं मातीत बदल नाही, जसं पाण्यात बदल नाही, हवेत बदल आहे का? काय नाही. खता पाण्यात बदल आहे का? काय नाही. पण तो त्याचा कर्म घेऊन आलेला असतो. संचित कर्म हे अन्य जन्मापासून तो संच झालेला तो कर्म बरोबर घेऊन येतो आणि तो क्रियामान होतो आणि प्रारब्धापर्यंत येऊन पोचतो. प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय मुक्ती नाही. माझं कर्म जे होतं, मी या गावाला यावं, हे मजूर म्हणून इथं काम करावं, भक्ती करावी, साधना करावी, स्वस्थानी राहावं, स्वस्थानी असता स्वतःची ओळख करून घेणं. देव पाहायला गेलो तर देवाची होऊन आलो, पण ते कायमस्वरूपी टिकवल्यामुळं मी आज स्वस्थानी असल्यामुळं मी आज व्यासपीठावर आहे. फरक एवढाच आहे. ईश्वराला ओळखण्याचे काही खूण असतात, काही निशाणी असतात. काही लोकांना साधना केल्यानंतर खूप अशी हुरूप भरते. काही लोक म्हणतात आमच्यासारखी साधना जगात कोणी करत नाही. तो असं तंबाखू चुट्ट मारतो आणि तंबाखू चोळत बसतो. एखादी मिस्त्री घासणारी बाई शेजारी डबा ठेवते, ते म्हणते की बाई मी खूप साधना केले, खूप मी आत्ता चांगलं नामस्मरण केले, पण ती काय करते? शेजारी काय ठेवून बसते? मिस्त्रीची डबा घेऊन बसते. तो शुद्ध कर्म आहे का? अजिबात शुद्ध कर्म नाही. म्हणून प्रारब्ध भोग जे आहे, हे भोगाला तुमची जी काही साधना आहे तुम्हाला ते पुश करते, ती तेज करते, ते वाफ देते, ऊर्जा देते. आणि ऊर्जा ढेकूळ झालेलं बर्फ पाण्यामध्ये होतो, आणखी त्यालाही ऊर्जा मिळालं तर ते वाफ होतो. सात्विक सत्वगुणी माणूस निर्माण होतो. आणि सत्वगुणी झाल्यानंतर मात्र त्याचे कर्म दूषित असले तरी त्याला भोगावंच लागतं. प्रभू रामचंद्र उदाहरण घ्या, 14 वर्ष वनवास भोगावं लागलं. 5 पांडवाचं घ्या, त्यांनाही वनवास भोगावंच लागलं. कुणाला वनवास चुकलेला नाही आहे. जे तुमचं कर्म आहे, देव अवतार घेऊन आले त्यांना त्यांचं कर्म शुद्ध नसल्यामुळं त्यांनाही तो भोग भोगावंच लागलं. कुणी कुणाचं नशीब बदलू शकत नाही. पण नशीब बदलण्याचा एक मार्ग आहे, तो म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वानेच नशीब बदलू शकतो. इतरांच्या साह्याने नशीब बदलू शकत नाही. यावर मी ठाम आहे. गेली 30 वर्ष सेवा करतो. 30 वर्षामध्ये प्रत्येक वेळेस सांगतो, ज्योतिषावर पूर्ण विश्वास ठेवून जगू नका. तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. कर्म कसा शुद्ध होईल याच्यावर लक्ष ठेवा. एक ज्योतिषी होता, एक ज्योतिषी, तो फाटका तुटका ज्योतिषी, फाटके कपडे अंगावर, एवढं काय पोटाला मिळायचं नाही. जिथं विधी मिळेल तिथं मिळायचं, 8 दिवस भागायचं, परत 9व्या दिवशी तो प्रश्न उभा राहिलाच. मग तो असा करता करता समुद्रकाठी तो फिरत होता. फिरत असताना त्याला कवठी मिळाली, मानवी कवठी मिळाल्यानंतर त्याला तो ज्ञानी होता. बघा, जेवढा फाटका असतो, ज्याच्याकडे धन नसतो, लक्ष्मी जिथं नसते तिथं सरस्वती असते, तिथं ज्ञान असतो. मग तो त्याच्या कपाळावर वाचला, त्याच्या कपाळावर लिहिलं होतं, शेवटचंच वाक्य सांगतो, यदा कदाचित. यदा कदाचितचा अर्थ, यदा कदाचित काय तर घडणार आहे, यदा कदाचित. मग तो यामध्ये गोंधळून गेला आणि तो विचार केला, आपण अभ्यास केला पाहिजे. यदा कदाचित यावर म्हणलेलं आहे, भविष्यात काहीतरी घडणार आहे. मग तो कवठी आपल्या झोळीत टाकला आणि रस्त्याने निघता त्याचं मित्राचं घर भेटलं. आता त्याच्या घरात कवटी ठेवण्या इतपत सुरक्षितता नसेल. मग तो मित्राला म्हणाला, हे कवटी घे आणि ठेव, 8 दिवसांनी मी तुझ्याकडे येतो. म्हणल्यानंतर मित्रांनी कवटी ठेवून घेतली.
आता मित्रांनी कवटी दिलंय म्हणल्यानंतर ते सुरक्षित ठेवलं पाहिजे, त्याला अंतर देता कामा नये. मग तो कवठी तो तिजोरीमध्ये ठेवला आणि तिजोरीची घरातल्या कुटुंबातल्या माणसाला सगळ्याला माहीत असतं की ठराविक ठिकाणी आपण खुंटीवर काहीतरी एक चावी अडकवत असतो, कुठेतरी खिडकीत ठेवत असतो, कुठेतरी चिपाखाली ठेवत असतो, कुठेतरी दाराच्या वर ठेवत असतो, पत्र्याच्या खाली ठेवत असतो, एकमेकाची खूण असते. ती चावी तिथंच, घरचा कुणी आला ती चावी घेतो आणि चावी काढतो आणि आपलं क्रिया भागवतो. मग तो चावी रोज खुंटीला अडकावायचा. तो मित्राने खुंटीला न अडकावता स्वतःच्या कडदोऱ्याला बांधला. कडदोऱ्याला बांधल्यानंतर त्याच्या पत्नीला तिजोरीतनं काहीतरी हवा असेल, मग चावी शोधायला गेली. चावी का मिळालं नाही. चावी न मिळाल्यामुळे त्याला शंका आली की माझा नवरा खुंटीला अडकावतो चावी आणि कसं का आज घेऊन गेला आहे. मग ते 1 दिवस गेले, 2 दिवस गेले. मग तिसऱ्या दिवशी पत्नीनं चावी मागितली. चावी मागितल्यानंतर हो देतो म्हणून टाळला. असे 8 दिवस गेले. 8 दिवस गेल्यानंतर तिला राग आला. माझ्यावरचा नवऱ्याचा विश्वास उडाला आहे, मी अर्धांगिनी आहे, मी सगळं कुटुंब चालवते, आजपर्यंत माझा नवरा असं विचित्र चित्र कधी वागला नाही. कावरा बावरा आहे माझा नवरा, चेहरा वेगळा दिसतो, बोलण्यामध्ये टोनिंगमध्ये फरक आहे. मग ती रागाने काय केली, तिजोरी फोडली. मुसळ असतं, मुसळीनं पारीनं हाणून तिनं तिजोरी फोडली. फोडल्यानंतर आज बघतोय तर एक कवटी आहे मानवी. मग ती म्हणली की एवढ्या कवटीसाठी माझा नवरा कमरेला चावी अडकावून फिरतो, मग ह्या कवटीत काय असू शकते असं. आता त्याला त्याच्या मित्रांनी ज्योतिषाने दिलं होतं. ज्योतिषाने सांगितलं होतं की हे कुणाला दाखवू नको, तुला 8 दिवसांनी तुझ्याकडे येणार आहे. मग तो आला नाही. मग ही कवटी ती नेली. शेजारी एक म्हातारी बाई होती, एक आजीबाई होती. आजीबाईंचं ह्यांच्या कुटुंबाचं पटत नव्हतं खरं, पण बायकांचं थोडंसं अंतर्गत पटत होतं, कुटुंबाचं पटत नव्हतं. मग ही कवटी तिनं झाकून त्या आजीबाईकडे नेली आणि आजीबाईला दाखवलं, हे बघा माझ्या नवऱ्याने तिजोरीमध्ये कवटी ठेवली. हे कशाची कवटी आजीबाई. आजीबाईनं चांगलं चष्मा लावली, पुसली, चष्मा काढून पदर लावून पुसली, चष्मा लावले आणि चांगलं बारकाईने निरीक्षण करायला लागली. चेहऱ्यावर आट्या आणल्या, ती राग ती असं वेगळ्या चेहऱ्याने पाहायला लागली, ती निरीक्षण करायला लागली. अगं बाय, मी म्हणत होते हे खरं ठरलं बघ. म्हातारी म्हणाली, मी म्हणत होते ते खरं ठरलं, माझी शंका होती ती खरं झाली. हां, ही तिची कवटी आहे बरं का. तिची कवटी. मग ते त्या कुटुंबातली त्या महिला विचार करायला लागली, तिची कवटी म्हणजे कोणाची. अगं तुला म्हणत होते ना, तुझ्या नवऱ्याचं तुझ्या तुझं आमचं जमत नाही, ह्याचं कारणच एवढं. म्हणलं त्याचं अगोदर लग्न झालं होतं, तुझ्या नवऱ्याचं अगोदर लग्न झालं होतं आणि तुला फसवून दुसरं लग्न केलं आहे त्याने, म्हणून त्याच्यात तुझ्या बायकोची कदाचित तुझ्या सवतीची कवटी असू शकते. ती लाल झाली, ती अगदी लाल झाली. ती म्हणायला लागली, हे माझ्या सवतीची कवटी आहे. तिला इतका राग आला, पदर खवली आणि पदर खाऊन ते ह्याच्यात मुसळात घातली आणि घालून वरनं मुसळ ते खलबत्यात घातली आणि वरनं मुसळाने ठेचू लागली, ठसा ठसा. इतका राग काढली, त्या कवटीचं तिनं भुगाच करून टाकला, सगळा पीठच केलं त्यानं सगळं. इतका राग आला तिला, तपात विचार नका. तर रागाच्या भरात पीठ केली आणि थकल्यानंतर आता ते पाय हात दुखा लागले, दंड दुखा लागले. मग तिनं कापड घेतली, कापडात बांधून सगळं एका कोपऱ्यात रागाने फेकली जोरात आणि ही बसली अशी. नवरा आल्यानंतर ही आल्या तांब्यावर पाणी देणारी, कब्बर चहा देणारी, विचारपूस करणारी, काळजी घेणारी ही आपली खाटावर बसून राहिली. मग नवरा गेला तिथे. नवऱ्याला वाटलं ही तब्येत बरी नसेल, थोडीशी नाजूक काय किरकोळ असेल. मग तिने डोक्यावरनं हात फिरवला. डोक्यावरनं हात फिरवून म्हणाला की अगं का असं बसलेस. 1 नाही 2 नाही 2-3 वेळा म्हणाला. तिला राग आलं. हां, ह्याच्यासाठी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवला ना, तुमची एवढी प्रिय होती तर मला कशाला करून आणलाय. तो नवरा म्हणाला, काय प्रिय, कसला प्रिय. नाही म्हणलं, तुम्ही मला फसवलाय, माझ्या अगोदर तुमचं लग्न झालं होतं आणि तिची तुम्ही कवटी आणून तिजोरी ठेवलाय. तिजोरीत सर्वसामान्याची कवटी ठेवतो का आपण, नाही ठेवत.
प्रिय वस्तूचं ठेवतो, प्रिय माणसाचं ठेवतो, ज्याच्यावर प्रेम आहे त्यांचं ठेवतो. म्हणून हा माझ्या सवतीची कवटी होती आणि त्या कवटी तुम्ही ठेवला आहे. ती म्हणाली आता कुठं आहे कवटी? हे बघा कोपऱ्यात पडलं आहे. ते कापडात बांधलेली भुकटी दाखवली आणि भुकटी दाखवल्यावर तो कपाळाला हात लावला, तो घाबरला, त्याला घाम फुटलं. तो म्हणाला की ज्योतिषाने दिलेली आहे कवटी. म्हणलं यदा कदाचित त्यांची काय अभ्यास असेल त्याचं त्यासाठी ठेवलं त्याने माझ्याकडं. मग तो भुगा केलेला कापडात बांधलेला सगळा गाठोळं घेतला आणि तडक तो ज्योतिषाकडे गेला आणि तो ज्योतिषाला सांगितला, हे बघ माझ्या बायकोनं असं असं केली. तेव्हा तो ज्योतिषी म्हणाला यदा कदाचित भविष्यती, भविष्यात काय घडणार होतं त्याच्यावर लिहिलं होतं. ते भविष्यात हे घडणार होतं की त्या माऊलीच्या हातनं त्याचा चुरा होणार होता. ही माऊली कुठे, ती कवठी कुठे, कवठी कुठं सापडलं, ते कुठल्या व्यक्तीचं कुठं आलं, कुठल्या कुणाच्या घरात आलं, कुणाच्या हातनी चुरा झाला, याचा कदाचित कर्मभोग तुम्हाला कुणाचंही असो कुठंही असो तुम्हाला तुमचं कर्म सोडणार नाही. लक्षात ठेवा, कदापि कर्म सोडणार नाही. म्हणून प्रारब्ध कर्म जो आहे ते तुम्हाला भोगावंच लागेल. भोगता भोगता ईश्वर जर जाणलात, स्वस्थानी जर आलात, कर्म सुसह्य होईल, तुमचे संकट सुसह्य होतील, तुमचं दुःख हलकं होईल, तुमचं आनंद गगनात मावणार नाही, इतका आनंद मिळेल. जे काय संकट आहे, जे काय दुःख आहे, जे काय क्रोध आहे, तुम्ही सहज स्वीकारा, सहज स्वीकारा आणि त्याला सामोरे जा आणि ते भोगा. ते भोगण्यासाठी तुम्हाला धर्म मदत करेल, तुम्ही स्वस्थानी राहिलात तर. जर स्वस्थानी नसताना जर तुम्ही कर्म करायला गेलात तर तो सायको वेडा होतो. अर्धवट आहेत ना आपल्या कुटुंबामध्ये, अर्धवट आपल्या परिचयात खूप आहेत, माझ्या मठात तरी खूप आहेत अर्धवट. सगळे दुःख तिकडचं इकडचं संकट घेऊन यायचे, मठात राहायचं आणि इथं संकट माझ्यावरच फिरवायचं. ते मी जाणू शकतो, मी ज्ञानी आहे, मी समजू शकतो. तसं आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा काही सायको असतात, काही अर्धवट असतात. त्या अर्धवट नसतात, तर त्यांचा भोग असतो, तो त्यांनी भोगल्याशिवाय त्यांना मुक्त होणार नाही. आपल्या कुटुंबातलं बघा, एखादा मनुष्य कुठेतरी हरवलेला असतो, कुठेतरी यात्रेत हरवतो, लहानपणी हरवतो, कुठेतरी कुणीतरी पळवून नेतं, मग ते कुठेतरी जगतं, कुठेतरी वाढतं. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, इथं पूजा अर्चा करतो, इथं साधना करतो, हे सगळं करतो ना, त्याच्या कर्मासाठी आपण करतो. मग त्याचे भोग होते, त्याचं प्रारब्ध कर्म आहे. एवढी श्रीमंती असताना, एवढी संपत्ती असताना, एवढं ऐश्वर असताना तो कुठंतरी मजुरी करत असतो. म्हणजे तो त्याचा कर्म आहे, त्याचं कर्म बदलू शकत नाही. तो त्याचं कर्म त्याला साधना करून स्वस्थानी राहूनच भोगता येतं आणि त्याला मुक्त मिळवू शकतो.